सर्व प्रेक्षकांचा देखील मी त्यासाठी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण एक चांगली स्पर्धा पाहतायत। तालुक्यातला एक मातब्बर स्पर्धा म्हणून ज्याचा नेहमीच उल्लेख होतो ती शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग हे 9वं पर्व आणि 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम आज इथे थंडावणार आहे। तत्पूर्वी आपण 2 सामने पुढे पाहणार आहोत। त्या अगोदर तर सलामीचे 2 फलंदाज देखील आता मैदानात सज्ज होत आहेत। आघाडीची जी ओपनिंग बल्लेबाजी करणारे 2 फलंदाज ओपनिंग सलामीवर जे सुरुवात करतील, बघूयात कशा प्रकारची ते सुरुवात होती, कारण दोन्ही संघांसाठी हा खूप महत्त्वाचा करो या मोरोचा सामना आहे। जो संघ जिंकेल तो थेट फायनल खेळण्याकरता जाईल, जो संघ हरेल त्याला मात्र तिसऱ्या स्थानावर समाधान व्यक्त करावं लागेल। नॉकआउटची स्पर्धा असल्यामुळे निश्चितच इथे मात्र विजय हाच एक उद्देश ठेवून दोन्ही संघ खेळतील। तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण सुरुवात करूया आणि एक चांगला गेम दाखवा तुमच्या प्रेक्षकांना, एवढीच सदिच्छा इथे असेल सर्व पक्ष प्रेक्षकांच्या वतीने। चला, पहिला चेंडू पडला पाहिजे, बरोबर टाइम लावला जाईल पंचांकडून आपण पाहतोय, आणि त्यानंतर वेळेपेक्षा 5 मिनिटं लेट झाले, जरा बघा, लक्ष द्या। तर सलामीचे 2 फलंदाज सिद्धेश मोरे, त्याच्या सोबतीला आपण पाहतोय मैदानातून दर्शन मोकाशी ही जोडी मैदानात, परंतु कुठला फलंदाज स्ट्राईकवर असेल? चला, बॉलरला बॉल द्या, लगेचच सुरुवात होते। म्हणजे पाठी राखी, जरा मागे या तुम्ही, आता मैदान सोडून सामना सुरू होतोय। बघा, आमचे प्रेक्षक खास सदिच्छा देण्याकरता, अगदी शुभेच्छा देण्याकरता मैदानात उतरले। जरा आपण वेळ गेलाय बराचसा, तुम्ही मागे आता बाहेर या। आणि सुरुवात करण्याकरता आपण पाहतोय सलामीवीर 2 फलंदाज मैदानात सज्ज आहेत। स्वतः कॅप्टन आपण पाहतोय, स्वतः संघमालक सिद्धेश मोरे जे गाठ घेतात प्रथमतः पहिला फलंदाज म्हणून, आणि त्यांच्या हातील आपण पाहतो इथे दर्शन मोकाशी। तर ही जोडी तर मैदानात दोन्ही संघ मालक आहेत या संघाचे, अर्थातच साई ॲटो विल्स संघाचे हे दोन्ही संघ मालक जे प्रथमतः ओपनर फलंदाज म्हणून मैदानात दाखल झालेत। सुरुवात तर होती आहे पहिल्या षटकाला, आणि इथे सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर युवराज, जो सर्वांवर राज करतो तो युवराज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पहिल्या षटकाला सुरुवात होईल। जय शिवराज संघाकडून हे पहिलं षटक निर्धारित पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू होतोय तो या षटकाद्वारे। तर निश्चितच शोध गुड गेम। युवराज षटकामधला लेफ्ट हँड मारा, पहिला चेंडू फटका नक्कीच हवेत राहिला, थोडेसे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जातात का बघूयात। आणि महत्वाचं म्हणजे इथे पण पहिला तो चेंडू पटकवला गेला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत आणि चेंडूला स्टॉप केलं, थांबवलं गेले। तोपर्यंत सहजतेने 2 धावांनी सुरुवात होतीये। श्री गणेश संघाचं पहिलं धावांचं खातं फलकावं लागलं गेलंय आणि सिलसिला सुरू झाला तो धावांचा, कारण महत्वाची लढत असं आपण पाहतोय। दोन्ही संघ अगदी पूर्ण प्रयत्नशील आहेत सामन्यामधून, कुठल्याही प्रकारची चुकी होणार याची काळजी घेण्यासाठी मात्र दोन्ही फलंदाज आणि सर्व खेळाडू पण होते जय शिवराज संघाचे दक्ष आहेत। त्यांना माहिती आहे या सामन्याचं महत्व काय। आपण गेली 4 दिवस जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला आता कुठेतरी यश येण्याची वेळ आहे, त्यामुळे परिपूर्ण खेळ इथे करावा लागेल, 100% चांगलं द्यावं लागेल। आणि ते देत असताना आपण पाहतोय षटकातील आता दुसरं चेंडू, सामना पुन्हा एकदा करतील ते सिद्धेश मोरे, स्वतः कॅप्टन। इथे मात्र का थोडंसं चेंडू यावेळेस गती कमी ठेवली आणि चेंडूला अगदी नेलं एसटी मागे आहे, तर स्टंपिंग करण्याचा देखील इथे प्रयत्न केलाय तो शेखर, अगदी चुस्त एसटी रक्षक म्हणून त्याची गणना केली गेली। सकाळी आमच्या कमेंटरने म्हटलं होतं की सध्याच्या घडीला जर पाहिलं तर शेखर ठाकरे हे तालुक्यातले एक सर्वोत्तम एसटी रक्षक म्हणून। त्यानंतर सन्माननीय गणेशजी भोयर आंबेडकर गावचा एक दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झालेत, त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं अगदी व्यासपीठावरनं या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। प्लीज वेलकम सुस्वागतम टू कमेंट्री बॉक्स दिनेश ठाकरे सर, थँक्यू। तर अनेक मान्यवर आपण पाहतोय गेले 4 दिवस या स्पर्धेला व्हिजिट देताना सदिच्छा भेट देत आहेत, त्या सर्वांचाच पुन्हा एकदा आपण उल्लेख करूयात, त्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करूयात। या दरम्यान अगदी आतापर्यंत पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी सध्या करण्याच्या मूडमध्ये आहेत ते युवराज, कारण 2 चेंडू हाताळले, दोन्ही चेंडू अगदी चांगल्यापैकी हाताळताना पहिल्या चेंडू 2 धावल्या आणि दुसरा चेंडू मात्र डॉट स्वरूपात थोडंसं चांगला चेंडू हाताळताना एसटी रक्षकांनी देखील प्रयत्न करू पाहिले। पुन्हा एकदा चेंडू कटर चेंडू म्हणता येईल, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघत होता, एक चांगल्यापैकी चेंडूला अगदी स्विंग केलं गेलं आणि चेंडू तो एसटी मागे डॉट स्वरूपात चांगल्या लाईनवर चेंडू गोलंदाजी करतायत युवराज देखील, आता पूर्ण अगदी भरात आहेत या सामन्यात म्हणता येईल। तर पूर्ण मागच्या 2 सामने ते विसरलेत, कारण त्यांना माहिती मागच्या 2 सामन्यात त्यांची कामगिरी तेवढीशी बॅटिंगमध्ये झाली नाही, आता मात्र अगदी चांगल्यापैकी गोलंदाजी करतायत। षटकातील पुढचा चेंडू
इथे मात्र थोडंसं फ्रंट फुटला येताना चेंडू अगदी ऑन साईडला ड्राईव्ह केला तिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतात परंतु दोन क्षेत्ररक्षक असतात त्यांना मग भिडून चेंडू गेलाय तो सर्व सीमा पार चौकार स्वर लेगून एक शानदार चौकाराची नोंद झाली नुकताच चांगला चौकार येताना आपण प्रत्येक संघाची धावसंख्या देखील 4 पुढे सरकती आहे ती धावफलकावर आणि आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 6 अंकावर 6 रन नो लॉस बिनबाद 6 धावा संध्याकाळचं हे सत्र आहे निश्चितच आजचा शेवटचा दिवस सुपर संडे आपण जो पाहतोय शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित एक क्रिकेट प्रीमियर लीगची एक मोठी स्पर्धा ज्या जिथे संपन्न होते परंतु सेमीफायनलचा आपण दुसरा सामना सध्या पाहतोय तो या दोन संघामध्ये एकीकडे पाहत असाल जय शिवराय ज्या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगला पसंती दिली 5 षटकाच्या खेळामधून आणि साई एटो विलचे 2 आघाडीचे फलंदाज सध्या मात्र मैदानात एक चांगली खेळ करून चांगला डावाला सुरुवात करून मोठी धावसंख्येपर्यंत नेण्याचा मनसुबा ठेवला आहे तर या षटकातला 5वा चेंडू इथे मात्र फटका फासला नक्की चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावतोय आणि फलंदाज पहिला ब्रेक थ्रू मिळून देत आहेत ते युवराज कारण सिद्धेश थोडे पुढे स्टेप आउट करते आणि स्टेप आउट करताना चेंडू बॅटच्या वरच्या टोलला लागला आणि सर्व गेला तो यष्टीरक्षकांच्या हातामध्ये शेखर यांनी कुठल्याही प्रकारची चुकी न करता झेल टिपला आणि एक महत्वाची विकेट जी संघाला मात्र इथे मिळून दिली आहे ती युवराज यांनी पहिला फलंदाचं नुकसान संघाला होतंय एक गडी बाद झालाय संघाचा तो पहिल्या षटकामधून 5व्या चेंडूवर हे यश मिळालं संघाला एक मोठं यश मी म्हणेन का या फलंदाज अगदी या स्पर्धेमध्ये चांगल्या धावा केल्या होत्या एक अर्धशतक देखील ठोकलं होतं तेच सिद्धेश मोरे स्वतः संघ कर्णधार जे मात्र परतीच्या प्रवासाला गेले त्यांच्या जागी आता नवीन फलंदाज झाले त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केलाय आणि त्या अर्थातच वैभवजी डुकले जे बिलॉंग करतात तिवसे गावाला खरोखर सातत्याने या स्पर्धेत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे एक बॅट्समन म्हणून एक गोलंदाज म्हणून तर आता त्यांची जबाबदारी निश्चित वाढती कारण सिद्धेच लवकर बाजले आहेत त्यामुळेच आता दर्शनाच्या साथीला त्यांना एक चांगली इनिंग साकारावी लागेल संघासाठी एक चांगल्यापैकी मधल्या फळीतला हा फलंदाज किंवा बंडाऊनचा फलंदाज म्हणून जे कार्य आपल्यावर सोपवले गेले ते पूर्ण करण्यासाठी अगदी चांगली बॅटिंग करावी लागेल परंतु सध्या आपण समोरच्या बाजूला पाहतो एक युवराजांचा एक चांगला तिखट मारा पुढच्या चेंडूवर देखील फलंदाज पूर्णपणे बीट केलं गेलाय इथे निश्चितच चेंडू अगदी पायाच्या धुवून गेलाय मागे आणि 2 क्षेत्राच्या मला वाटतं त्याच्या पायाच्या बुधन स्टंपच्या अगदी जवळून गेला असं मला वाटतंय बघा आश्चर्याने नक्कीच हा चकित करणार हा गोलंदाज ठरला किंवा हा चेंडू ठरला पंच मात्र तिथे पाहतायत नक्कीच काय घडले त्याची शहानिशा करतात पण तो चेंडू मात्र सीमा पार गेला हे आपण पाहतोय तर निश्चित पंचांना शक्य वाटलं तर ते निर्णय घेऊ शकतात पण त्या दरम्यान नक्कीच एक चांगला चेंडूचा खेळ मात्र आपण पाहतो की एक चांगला चेंडूचा या सामन्यातला या स्पर्धेतून या षटकातला विशेषतः म्हणावा लागेल सामन्यातला एक चांगला चेंडू संपला गेला तर पंच आपल्याला नक्कीच सांगतील नेमकं काय घडलं इथे षटक जो 6वा चेंडू होता तो नुकताच इथे संपुष्टात आला आणि त्याचबरोबर चौकार तर चौकाराचा इथे इशाराला पंचांकडून आणि त्यामुळे या 4 धावा पकडल्या जातील धाव फलकामध्ये 22 स्वरूपात आणि या चौकाराच्या निशाणी संघाची धावसंख्या पोहोचली ती पहिलं षटक संपताना ती 10 या अंकावर 10 रन बॅटच्या साईने चेंडू गेला होता पंचांनी सांगितलं नुकतंच की हा बॅटने थोडासा स्पर्श केला होता बॅटला चेंडू लागून स्पर्श करून गेला होता तो सरळ फायनल एकला चौकारा करता 4 आणि एक फलंदाज मात्र बाद झाला पहिलं षटक संपलं गेलं एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा तर चांगली सुरुवात म्हणावी गेलं साई एटो विल्स संघासाठी जरी 10 धावाले असल्या ते देखील चांगली सुरुवात मी म्हणेन कारण त्यांची बॅटिंग लाईन सखोल अशी बॅटिंग लाईन पाहतो 6व्या 7व्या क्रमांकावर चांगले फलंदाजी करणारे फलंदाज आहेत त्यामुळे नक्कीच एक चांगल्या धावेचा ते विचार ठेवत असतील मनातून की तो प्रत्यक्ष मैदानातून आपल्याला ती धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न होईल नवीन षटकाला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश च्या गोलंदाजी देखील आपण पाहतोय या स्पर्धेत जय शिवराय संघासाठी एक चांगलं प्रदर्शन घडवलं आहे आणि आता बघूयात समोरच्या बाजूने गोलंदाजी करत असताना दर्शन मोकाशी कशा प्रकारचा खेळ करतील का प्रथम त्यांना ते स्ट्राईक मिळते या नवीन सामन्यातून आणि सामोरे असतील ते गोलंदाज आकाश यांच्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म वर विकेट मारा इथे मात्र थोडासा फुल टॉस होता लोअर फुल टॉस पडला त्यावर मात्र एक धावण्याचा मनसुबा ठेवतात आणि दरम्यान फेक चांगली नव्हती आणि याचाच फायदा घेताना 22 स्वरूपात इथे एक धाव येते आहे याच एकेरी धावेने ते ती सगळ्याची सुरुवात पहिले या षटकात होताना एक धावेने वाढताना ती 11वर एक गडी बाद 11 धावा थोडीशी जोखीम जर घेतली होती परंतु स्ट्राईक मिळवण्याचा उद्देश होता तो फलंदाज वैभव यांचा कारण वैभव यांचा आपण पाहिलं असेल
गेल्या 4 दिवसाचा इतिहास त्यांची जी हिस्ट्री जर पाहिली तर ती खूप चांगल्यापैकी त्यांनी क्रिकेट दाखवले. चांगल्यापैकी क्रिकेट खेळताना आपल्या संघाला नेहमीच चांगली सुरुवात दिली आहे आणि त्यामुळे स्वतः त्यांना विश्वास आहे की आपण स्ट्राईक घ्यावी आणि स्ट्राईक त्यांना मिळते. आता नुकतीच या चेंडूनंतर पुढचा चेंडू खेळतील आकाश यांचा. आतापर्यंत धावसंख्या 11 लागली. एक गडी बाद होताना सेमीफायनल मध्ये अतिशय महत्त्वाची लढत आपण सध्या पाहतोय. या स्पर्धेतील दुसरी ही लढत आहे सेमीफायनलची. त्या अगोदर आपण पाहिलं असेल विहान स्ट्रायकर संघ अगदी सेमीफायनलचा पहिला सामना जिंकताना थेट फायनलमध्ये पोहोचला आहे आणि आता दुसऱ्या या दोन संघावरील लढतीमध्ये कुठला संघ अगदी बाजी मारेल आणि कुठला संघ अगदी टॉप 2 मध्ये जाऊन पोहोचेल फायनल खेळण्याकरता, एक ग्रँड फिनाले खेळण्याकरता, ते आपण पाहणार आहोत या सामन्याद्वारे. तर षटकातील दुसरा चेंडू आकाशाचा पुढचा चेंडू वैभव मात्र शॉर्ट पिचवर अगदी चांगल्यापैकी घुटनाट्य कशा प्रकारचा फटका मारताना अगदी पूर्णपणे डावा पाय वाकवला आणि चेंडूला पाठवले तर सीमेपलीकडे मिडविकेटच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. जबरदस्त अगदी टेम्परामेंट पाहिलं, अगदी अचूक टायमिंग पाहिलं आणि टायमिंग साधताना प्लेसमेंट देखील खूप चांगली होती. कारण क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडूने सीमारेषा पलीकडे गेला आणि त्यामुळे या 6 धावांचा हा पहिला फटका आपण पाहतोय या सामन्यातला. तो षटकार संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचली आहे. ती 17 वर 17. खतरा तर नक्कीच बनणार आहे. कुठल्या संघावर खतरा असेल हे सांगणं कठीण आहे, परंतु अगदी सुरुवात तर खूप चांगली झकास केली आहे ती या फलंदाजाने. जसं त्यांना इथे संधी मिळाली, संधीचा पुरा फायदा उचललेला आहे. त्या अगोदर एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आला होता आणि त्या सामना करतील पुढच्या चेंडूचा. षटकातील तिसरा चेंडू इथे मात्र थोडासा फुल टॉस दिला गेला, लोअर फुल टॉस. पंचांनी नो बॉल लगेचच घोषित केला गेला. ते या चेंडूला त्यामुळे बीमर पाहतो पण पहिला इथे पडला, त्यानंतर फ्री देखील लागू झाली कारण एक धाव वाढते नो बॉल साह्याने आणि संघाची धावसंख्या त्यामुळे 18 वर पोहोचली. 18 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 18 अशी पण सध्याची स्थिती पाहतोय. पहिली चुकी ते करून गेलेत तर आकाश नक्कीच इथे चांगला गोलंदाजी करावी लागेल संघाचा करता, कारण आपल्याला जबाबदारी खूप मोठी दिली आहे. आणि फ्री चेंडू येथे फ्रीडचा चेंडूचा फायदा नक्कीच तिथे शतक चेंडू खाली परतो इथे नाबाद राहतील. परत एक धाव तर सहजतेने पूर्ण होते कारण चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अमोलेंचा जो चौकार निघत होता तो थांबवला गेला त्यांनी आणि फक्त एकच धाव समाधान व्यक्त करत होते. एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 19 वर 19. एक बाद 19 धावा. चांगल्यापैकी मात्र अगदी जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. कॉम्पिटिशन खूप चांगलं लागलेला आणि खरोखरच अशा प्रकारच्या स्पर्धा होणं गरजेचं आहे. षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला अगदी खेचून मारला गेला आहे आणि त्यावर क्षेत्ररक्षक बघा किती अतिशय एफर्ट चांगले दिले गेले आहेत. कौतुक करावं की इथे युवराज यांचं अगदी हवेतला हा फटका होता. खरं म्हणजे जर बाउन्स झाला असता तर चौकारच गेला असता, परंतु त्यांनी अगदी बेत समोर आपली उडी मारली आणि उडी मारताना अगदी चेंडूवर पूर्ण लक्ष ठेवलं होतं, केंद्रित केलं होतं. त्यामुळे चेंडू पकडणं त्यांना थोडंसं सोपं झालं आणि एक चौकार पुन्हा एकदा थांबवला गेलाय. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार थांबवताना संघाची धावसंख्या 1 ने वाढती आहे. ती आता 20 या अंकावर. तर चांगलं षटक घडते सध्या मी म्हणेन आकाशांचं. भली जरी षटकाराला असला तरी देखील चांगली गोलही करतायत. षटकातील पुढचा चेंडू याचा बॅकफटला जाताना मात्र अगदी चांगला कव्हर ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षकाने मोकळी जागा पाहिली आणि त्या मोकळ्या जागेतून एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला चेंडू सीमा पार केलाय कारण पॉवर प्ले असल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा मिळाला तिथे फिल्डिंगचा आणि त्यामुळे चौकारानेची ही पण पाहतोय धावसंख्येला आकाराला चौकाराने धावसंख्या पोहोचते ती धावफलकावर 24 पर्यंत 24. म्हणजे धावसंख्येचा गती जर आपण पाहिली ती गती चांगली ठेवली गेली आहे. तिथे प्रथम बॅटिंग करताना साई ऑटोमोबाईल संघाने बरी नाणेफेक जरी जिंकता आली असली तरी बॅटिंगच्या जोरावर एक चांगला स्कोर उभा करायचा हा हेतू त्यांनी आतापर्यंत साध्य केला आहे. षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू पाडतोय, फटकवला गेला. तिथे क्षेत्ररक्षक डीपला चांगल्यापैकी चेंडूला स्टॉप करतायत आणि फक्त एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक येते आणि आता मी म्हणेन की जय शिवराज संघ अगदी पूर्ण लक्ष केंद्रित त्यांनी केलंय. 2 जे त्यांना पराभवाचे चटके बसले तिथून त्यांनी काहीतरी बरंच शिकलेत ते या सामन्यामध्ये. कारण सलग आपण पाहिलं असेल की या स्पर्धेतला सर्वात जास्त विजय घेणारा संघ ठरला होता. सुरुवातीच्या लीग स्टेजमध्ये सलगचे 6 सामने त्यांनी जिंकले होते, पण त्यांची अगदी ही परंपरा विजयाची खंडित केली गेली. ती विहान स्ट्रायकर संघाने सलग त्यांना 2 सामन्यात पराजित केला आणि त्यामुळे तर निश्चितच चांगलं काम नंतर आपण पाहिलं असेल विहान स्ट्रायकर संघात झाला. परंतु आता मात्र ते पूर्णपणे भरात आहेत या सामन्यामध्ये असंच मी म्हणेन. तर चांगली कामगिरी ते करत आहेत, कुठल्याही प्रकारची चुका होणार नाही याची काळजी. धावसंख्या पाहिली तर 25 वर पोहोचली. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. पहिल्या षटकात धावा त्या 10 आणि पुढच्या षटकामध्ये नुकतंच संपलं गेला त्या षटकात 15 धावांच्या खर्ची झाल्या. अशा प्रकारचे 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकानंतर प्रथमदा बॅटिंग करताना साई ऑटोमोबाईल संघाची धावसंख्या 1 बाद 25. नवीन षटक आता पुन्हा एकदा सुरू होईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय युवराज यांना येताना जो मुख्य गोलंदाज या संघाचा ट्रम्प कार्ड, या संघाचा भरोशाचा अष्टपैलू खेळाडू आणि सर्वात जास्त बोली या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला लावली गेली तोच युवराज दुकले. त्यानंतर
आंबेडकर गावचं दिग्गज व्यक्तिमत्व गणेशजी भोईर यांचा या मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जाईल. मी नितीनजी शिंदे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते गणेशजी भोईर यांचा शाही सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार भगवी शाल देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. एक आकर्षक पुष्पगुच्छ देऊन आता यथोचित सन्मान केला जातोय. सन्माननीय आदरणीय गणेशजी भोईर एक दिग्गज व्यक्तिमत्व. त्यानंतर जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. थँक्यू. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज युवराज यांचा मात्र डावखुरा मारा पुन्हा एकदा सुरू होतोय. लेफ्ट हँड वर विकेट मारा. पहिला चेंडूवर मात्र आघात झालाय. नक्कीच चेंडू पायात मिळतोय पाहून मात्र चेंडूवर अगदी हल्ला केला. अटॅक करताना चेंडूला पाठवले ते सीमे पलीकडे षटकार. अतिशय सुरेख सुरुवात, एक चांगली सुरुवात पुन्हा एकदा नवीन षटकामधून होताना आपण पाहतोय. मगाशी देखील आपण पाहिलं असेल की षटकाराने सुरुवात केली ती वैभवाने. आता देखील आपण या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात करतायत. अगदी दोन्ही फलंदाज खेळाडू पहिले तर एकाच गावचे आहेत. दिवसीय संघाचे एक फलंदाज एक गोलंदाज अशी मात्र जुगलबंदी सध्या पाहायला मिळते. तर निश्चित एकाच्या हातामध्ये बॅट आहे, दुसऱ्याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि याचं मात्र संघर्ष आपण पाहतोय. त्यातला संघर्ष आपण पाहत असताना चेंडू आणि फळीतला हे संघर्ष अगदी शिगेला पोहोचू लागलाय. या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकाला आणि षटकातील आता पुढचा चेंडू. इथे मात्र अगदी एक तुम्हारी तो एक हमारी सबकी बारी बारी बारी. निश्चितच पुढचा चेंडू मात्र त्याला उत्तर चांगल्यापैकी दिलाय, जबाब चांगला दिला गेला आणि त्यामध्ये संघाची धावसंख्या पहिली तर थांबली गेली पलकावर. आतापर्यंत 31-31 दोन चेंडू ते संपले गेलेत. युवराज देखील आपल्या परीने खूप चांगल्यापैकी कामगिरी करण्यासाठी असूसलेले आहेत, चांगल्यापैकी कामगिरी करतायत आणि आपल्यावर सर्वात मोठी जबाबदारी संघाने दिली. ती जबाबदारी मात्र चांगल्यापैकी पार पडताना दोन चेंडू संपवले गेले ते या षटकातले. षटक क्रमांक 3 आपण सध्या पाहतोय, त्यातील तिसरा चेंडू. इथे मात्र चेंडू अगदी बघायचं काय घडलंय तर नक्कीच एसटी मागे झेल देऊन बसलेत आणि महत्वाचा हा शिलेदाराला मात्र तंबूचा आश्रय दाखवलाय, तंबूचा रस्ता दाखवलाय. तो युवराजने पुढच्या चेंडूवर अगदी जबरदस्त पण गोलंदाजी पाहतोय. एफर्ट चांगल्यापैकी लावले गेले आणि वैभवची एक चांगली खंदी फलंदाजी आपण पाहत होतो ती मात्र संपुष्टात येते. एक चांगला खेळ ते करून गेलेत. छोटीशी का होईना पुढचं एक चांगली इनिंग साकारताना आपल्या संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला तो या फलंदाजाने. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात तर दुसरा फलंदाजचा बाद झालाय आणि दोन गडी बाद होताना संघाची धावसंख्या थांबली गेली, पलकावर स्थिरावली गेली. ती 31-31. तिसऱ्या षटकात 3 चेंडू होताना संपलेला आपण पाहतोय सफलता आली ती युवराजांना. त्यांनी पहिल्या षटकात देखील 5व्या चेंडूवर फलंदाज सुरुवातीला सिद्धेशनं बाद केलं होतं. म्हणजे दोन जे आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय जे बाद झालेत आतापर्यंत ते दोन्ही फलंदाज बाद करण्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल. चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून आता साथ देत आहेत ते दर्शन त्यांना नवीन फलंदाज रुपेश येत आहेत जे सामना करतील पुढच्या चेंडूचा. हो हो क्या बात आहे. अतिशय पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवर देखील तेच चित्र पाहायला मिळालं आणि आणखी एक फलंदाज माघारी परततोय. इथे प्लम स्वरूपात फलंदाज बाद झालेत. एका मागोमाग 2 झटके दिले गेलेत या षटकामध्ये युवराजने आणि संघ अशी चांगल्या स्थितीत वाटत होता त्या संघाला मात्र थोडंसं बॅकफुटला पाठवलं या 2 विकेट गेल्यानंतर आणि संघाची निश्चितच अडचणीत वाढू लागल्यात. कारण पाहता पाहता तिसरा फलंदाज बाद झाला. हॅट्रिक करण्याची ती संधी आहे ती या गोलंदाजांना युवराजांना या स्पर्धेतला आपण सकाळी जे उल्लेख केला होता की सर्वाधिक विकेट घेणारा टेकर गोलंदाज म्हणून हे काम केलं या गोलंदाजाने. तर आता मात्र आणखी 2 विकेट त्यांच्या वाढल्यात त्या स्पर्धेमधून आणि सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करून त्यांनी इथे हॅट्रिकची इथे संधी निर्माण केली आहे. बघू ही संधी पूर्ण होईल का. कारण या स्पर्धेत आपण आतापर्यंत आपण 2 विकेटच्या हॅट्रिक पाहिल्यात गोलंदाजांच्या आणि त्यानंतर स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक होईल का हे प्रश्नचिन्ह आहेत प्रत्येकासमोर. त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या चेंडूवर मिळेल. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला गेला आणि हे षटक अगदी खूप चांगलं यशस्वी म्हणेन. कारण पहिल्या चेंडू षटकार ठोकल्यानंतर युवराजांनी जो आगोकी गोलंदाजी केली अगदी बेहतरीन मारा केलाय तो संघाला अतिशय फायदेशीर झाला. कारण 2 विकेट त्यानंतर पुढे आल्यात 3 चेंडूवर आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपतोय. तो या षटकातला षटक क्रमांक 3 आपण सध्या पाहतोय. नवीन फलंदाज मैदानातून सज्ज झालेत. तर रुपेश बाजानंतर आता पियुष हॅट्रिक बॉल होता परंतु अगदी टप्पा पडला तो चेंडू थोडासा बाहेर निघाला होता, कट होत होता इष्टी मागे आणि चांगलेला पृथक्करण या षटकातलं पाहायला मिळते. बघता बघता षटकातून चेंडू संपले गेलेत ते आतापर्यंत 5 सलगचे आपण पाहिले तर 4 चेंडू डॉट झालेत. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर 2 विकेट सुद्धा आल्या आणि आता अंतिम चेंडू या षटकातला आपला कोटा मात्र इथे पूर्ण करतील. या अंतिम चेंडू नंतर ते युवराज दुखले ज्यांचा 2 षटकात हा खेळ इथे संपेल. परंतु षटकातला अंतिम चेंडू
हो, पुन्हा एकदा लाईन खूप चांगल्यापैकी पाहायला मिळते. अगदी सुरेख मारा करताना षटक एक चांगलं यशस्वी षटकाची सांगता झाली की ज्या षटकात फक्त 6 धावाल्या जो षटकाराला तोच सोडता एक सर्वोत्तम चांगलं षटक राहिलं या सामन्यातलं. आणि अशा प्रकारे 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना साई एटो विल्स संघाची धावसंख्या पोहोचती आहे. ती धावफलकावर स्थापित राहिली. 31 धावा म्हणजे जवळपास ही गती जर पाहिली तर 10.33 ची गती राहिली प्रत्येक षटकाच्या मागे. त्यामुळे निश्चितच चांगल्यापैकी कव्हर झाला असं म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकात 15 धावा आणि या षटकात फक्त 6 धावा असं हे आलेख आपण पाहिला. या षटकातला प्रत्येक षटकातली पृथक्करण त्यांची कामगिरी ती गोलंदाजी परतो. त्यानंतर चौथ्या षटकाला इथे बदल पाहायला मिळतो. चौथा गोलंदाज किंवा तिसरा गोलंदाज म्हणता येईल परतो. ती चौथं षटक संघासाठी हाताळण्याकरता येतात ते हेमंत. तर हेमंत त्याच्यावरती जबाबदारी नक्कीच दिली गेली कारण दोन्ही गोलंदाजी खूप चांगले मारा केल्या पहिल्या 3 षटकामध्ये. त्यानंतर आता नवीन षटकाला सुरुवात. तर इथे बघूयात साई एटो विल्स संघाला आता 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकात त्यांना धावगती वाढवावी लागेल. किमान मी म्हणेन की 50+ धावा होणं गरजेचं आहे. 50+ जर धावा केल्या तर ते फायटिंग इथे करू शकतात. कारण महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतो की कधी कधी धावा होत नसल्या तरी देखील अगदीची वेगळी स्थिती असते. त्यावेळेस प्रत्येकाची सोच वेगळी असते आणि तो मात्र विचार ठेवावा लागेल. तर पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं का होईना बॅटच्या वरून निघाला होता इष्टीमागे. चांगली सुरुवात इथे देतात हेमंत. तर सध्याच्या परिस्थितीत पाहिलं तर सिद्धेश बाद झाले तर वैभव सुद्धा माघारी परतलेत आणि आता ही जबाबदारी इथे घ्यावी लागते पियुष आणि त्याचबरोबर दर्शन मोकाशी. विशेषतः मी दर्शन यांना असं म्हणेन की चांगली त्यांनी कामगिरी करणं गरजेचं आहे संघासाठी. कारण मुख्य त्यांची आपण स्वतः संघ मालक आहेत. स्वतः मात्र एक आघाडीचे फलंदाज म्हणून जी जबाबदारी त्यांची आता नक्कीच वाढली गेली आहे ती चांगलं काम करण्याच्या हेतून आहे. इथे मात्र टप्पा बराचसा पडल्यानंतर बाहेर निघाला होता. पंचांनी लगेच निर्देश दिलेत की वाईट इट इज वाईट. एक एक्स्ट्रा धाव वाढते संघासाठी. एक एक्स्ट्रा चेंडू देखील वाढेल तो खेळण्याकरता. आणि या एकेरी धावेनेच धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पोहोचते. ती धावफलकावर 32 या अंकावर 32 रन. हॅलो पुढचा चेंडू इथे मात्र पाठला करून चेंडूला फटकवला जाते. क्षेत्ररक्षक बघूया काय घडतील आणि चेंडू त्यांना मात्र चकमा देत निघून गेला सीमा पार. चौकार अडवण्यासारखं चेंडू तवर तो चेंडू सीमा पार झाला आणि 4 धावांची नक्कीच मोर उमटवली गेली. 4 धावा वाढतायत संघाकरता. धावसंख्येमध्ये भर पडली गेली ती 4 धावांनी. त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 36-36. अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहतोय आणि विशेषतः भारतीय क्रिकेट रसिकांना क्रिकेट पाहायला खूप आवडतं. आपल्याला सर्वांना ठाऊक असेल आज न्यूझीलंडचा दौरा आपण सुरू झालाय. भारतामध्ये आपण न्यूझीलंडच्या टीम आलेली आहे आणि पहिला एकदिवसीय सामना सध्या चालू आहे मैदानातून. प्रथमतः न्यूझीलंड संघाची बॅटिंग पाहत असाल आपण सर्वच जण. परंतु आपल्या मैदानातून देखील एक चांगली लढत आपण पाहतोय. सेमीफायनलचा क्रमांक 2चा हा सामना. चला घाई करा बघा 20 मिनिटाचा अवधी होता. जय शिवराय संघ 20 मिनिटं जर त्यांची संपली पहिल्या 4 षटकासाठी तर तुम्हाला लगेचच एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल सर्कलमध्ये. तर या षटकातून तिसरा चेंडू हेमंत त्यांचा आपण सामना पाहतोय. सध्या दर्शन मोकाशी करतायत या तिसऱ्या चेंडूला सामना करण्यासाठी. इथे मात्र चेंडू हवे थोडासा तिथे क्षेत्ररक्षक अगदी खूप मेहनतीने पुढे सरकले होते झेल पकडण्याच्या हेतूने. परंतु चेंडू खाली लँड झाला आणि या दरम्यान तर काय घडलं तर नक्कीच इथे एक धाव आली आणि या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 37 वर 37. बघा प्रत्येक चेंडूवर अगदी खूप काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळते सामन्यामधून. तेवढी मात्र या सामन्यातली रंगत आपण सध्या पाहतोय. दोन्ही संघ अगदी चांगलं काम करण्यासाठी अगदी खूप चांगलं झगडतायत संघर्ष करतायत आणि हा संघर्ष आता मोठा होऊ लागला या सामन्यातला. कारण नावातच शिवसंघर्ष आपण पाहतोय. स्पर्धा देखील मोठी आहे. संघर्षाने उभी केलेली स्पर्धा शिवसंघर्ष प्रतिष्ठान यांचं सुंदर आयोजन. आणि या दरम्यान धावसंख्या 37 वर पोहोचली होती. एक पाहिलं तर 3 फलंदाज बाद झाले. 3 गडी बाद 37. साई एटो विल्स प्रथम बॅटिंग करताना. षटक क्रमांक 4 आपण सध्या पाहतोय ते हेमंत वाघ यांचं. या सामना करतील पियुष. पियुषाचा हा फटका बघूया. चेंडू तो हवे थोडा चालला तिथे क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे चांगला झेल टिपलाय तो युवराजने. युवराज असल्यावर झेल सोडणं कठीणच असतं कधी बऱ्याच वेळा आणि चांगला झेल टिपताना फलंदाज पियुष बाद झाले. संघाचा चौथा गडी बाद होतोय. 4 गडी बाद आतावर झालेत. पहिली सफलता इथे हेमंत यांनी मिळवली आहे ती आपल्या संघाकरता आणि 4 बाद 37 37 लॉस ऑफ 4 विकेट.
नवीन फलंदाज सागर पाटील, सागर बिल्डर, ज्यांचं मैदानातलं आगमन संघासाठी निश्चितच सुखावह असू शकेल, कारण जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस सागरने देखील चांगले फटके मारलेत, संघाकरता चांगल्या धावा केल्यात आणि आता त्याच्यावरती जबाबदारी निश्चितच संघाकडून येते. ती साथ करण्याकरता दर्शन मोकचींच्या सोबत बघूयात कशा प्रकारे ते बॅटिंग पुढे करतील, कशा प्रकारे संघाला पुढे नेताना कितपर्यंत संघाची मजल जाईल हे देखील इथे आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकातला चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू संपले गेले. चौथं षटक प्रगतीपत्र असताना षटकातील 5वा चेंडू सामना करतील सागर. इथे आल्याला सुरुवात करताना अगदी लोअर फुलटा चेंडूवर चांगला फटकवला तर जमिनीला मारला फटका. तिथे शतक्षकाने चेंडूला स्टॉप करताना फेक देखील केली. तोपर्यंत एक सिंगल धाव, आपलं वैयक्तिक खातं उघडलं गेलं. त्याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव पटलावर. आतापर्यंत 38 धावा 4 बाद. निश्चितच विकेट गेले तर त्या तुलनेत थोडीशी धावसंख्या देखील तेवढीशी वाढली नाही, परंतु आता हीच वेळ मी म्हणेन की आता फटकेबाजी करणं आवश्यक आहे संघासाठी. तर 50+ धावा करायच्या आहेत आपल्याला, इथे फटकेबाजी करावी लागेल. सध्या तरी नक्कीच जय शिवराय संघाचं एक चांगली अशी कामगिरी आपण सध्या पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळ गेला. तिथे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला चेंडू अडवत आहेत आणि तो परत चांगली फेक इथे इथं धोका होऊ शकतो. सागर पुढे धावले होते आणि धावण्याच्या नादात विकेट आपल्याला गमवावी लागते संघाला. इथे षटकात देखील आपण पाहतो की आणखी एक फलंदाज माघारी परतला. 5वा फलंदाज जो बाद होतोय आणि इथे दर्शन एक चांगली खेळ करत असलेले फलंदाजांना मात्र इथे मैदान सोडावं लागलं. 5वा फलंदाज बाद होताना 5 गडी बाद झाले. 5 बाद धावसंख्या जी वधारली फलकावर मगाशी एका धावेने वाटताना 39 धावा. परंतु इथे षटकाचा देखील खेळ इथे संपुष्टात आलाय. तर 4 षटकं संपली गेली. 4 षटकाच्या समाप्त तर एकंदरीत 5 गडी बाद 39. म्हणजे या षटकात संघ थोडासा मागे पडला, कारण कुठल्या जास्त धावा आल्याने एक चौकार सोडला. तर बाकी मात्र 2 फलंदाज इथे बाद झाले. त्यामुळे हे षटक जय शिवराय संघाच्या बाजूने पुढचं झुकताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 39. शेवटचं षटक जे आता मैदानात हाताळलं जाईल आणि गोलंदाजी मार्कवर आणखी आपण एक चेंजेस पाहतोय, बदल पाहतोय. कारण 4 गोलंदाज परिचयात नवीन गोलंदाज रोहित मल्लावकर, ज्या खेळून देखील एक स्वतःला एक वेगळं सिद्ध केलं या सामन्यातून, या स्पर्धेमधून आपल्या जय शिवराय संघासाठी. आणि बघूया वेगळ्या धर्तीचा गोलंदाज आहे. अंतिम षटकात त्यांना ही जबाबदारी चांगल्यापैकी निभावी लागेल, कारण आतापर्यंत पहिल्या 3 गोलंदाजांनी जे काम केलंय त्या कामात त्यांना देखील साथ द्यावी लागेल ती संघाची. परंतु आता सगळी जबाबदारी सगळी आली ती सागर बिल्डर यांच्यावर. त्यांची जर इथे बॅट चालली तर निश्चितच संघाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. किमान 2-3 ते मोठे षटकार येणे गरजेचे त्यांच्या बॅटमधून, तरच संघाला 50+ ची मनसुबा ठेवता येईल. नवीन षटकार सुरुवात रोहित यांचा मारा आणि पहिल्या चेंडूला सुरुवात तर केली, अगदी जबरदस्त धमाल केली. पहिल्या चेंडूवर अगदी उत्तुंग षटकार धडाकेबाज सुरुवात. चेंडूला पाठवले तसंच सीमेपलीकडे षटकार करता अगदी चेंडू पायात मिळाला आणि हेच ते ओळखून होते, तेच चेंडूची प्रतीक्षा करत होते आणि ती प्रतीक्षा मात्र संपली गेली, कारण चेंडू अगदी सरळ सीमे पार केला तो टोकताना. आणि 6 धावा अगदी संघाला वाढतायत. बऱ्याच वेळानं ते एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला तो इथे साई ऑटोमोबाईल संघाला. या षटकाराने धावसंख्या तब्बल पोहोचली ती 45-45. अगदी सर्वांना जागा केलं. मी म्हणेन जय शिवराय संघाचे जे क्षेत्ररक्षक होते थोडेसे इथे सावध होते, त्यांना अगदी पूर्णपणे विचार करायला लावला या षटकाराने की आम्ही आता धावा करतोय, तुम्हाला जागते राहता पहारा ठेवावं लागेल, कारण इथे जर तुम्ही चुका केल्या तर आम्ही त्याचा फायदा नक्कीच घेऊ, हेच मला वाटतं सांगत असावेत. 6 षटकासाठी 5,000, परंतु जे सलग 3 षटकार जर ठोकले तर 1500 रुपये सागर बिल्डर यांना हे बक्षीस असेल ते साई ऑटो व्हील्स कडून. बघा ह्या बक्षिसांची पुन्हा एकदा खैरात सुरू झाली आहे, कारण याच बक्षिसांच्या वर्षावारच साई संघ अगदी प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत राहिला आणि त्यामुळे त्यांचे जे संघ मालक आहेत त्यांनी पुन्हा एकदा बक्षीस लावलंय. मगाशी सुद्धा बक्षीस लावली होती षटकारांची हॅट्रिकची आणि बक्षीस सुद्धा कमावली गेली. आता देखील ते बक्षीस लावलंय 3 सलग षटकारासाठी 1500 रुपये आणि जर सलग जर 6 षटकार म्हणले तर 5,000 रुपये. तर रोहित बघूया आता षटकातील पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील. इथे मात्र अगदी टप्पा अगदी अचूक ठेवला. चेंडू थोडीशी गती देखील वेगवान दिलाय आणि फलंदाजांना क्रॉस करण्याच्या प्रयत्नात चेंडू अगदी मिस करून गेलेत ते सागर. तर 2 चेंडू तर संपले गेले षटकामधले. अंतिम षटकातला स्लॉगरचा खेळ आपण जो पाहतोय त्यात धावसंख्या पोहोचली ती बघायचीच 45-45. 5 गडी बाद 45. अजूनही इथे 4 चेंडूचा खेळ शेष राहतोय. तो या अंतिम षटकामधून बॅटिंग करण्याकरता साई ऑटो व्हील संघाला पुन्हा एकदा गती परिवर्तन. इथे यावेळेस चेंडूला गती कमी ठेवली पण चेंडू उसळी गेली आणि त्यांनी माहिती आहे की सागर यांची वीक पॉईंट काय आहे तो हेरलाय गोलंदाजाने आणि त्यामुळे त्यांनी पुढचे 2 चेंडू अगदी खूप चांगले हाताळले गेले. टप्प्यात ठेवताना मात्र चेंडू आधी ऑफस्टिकला ठेवला गेला, मारा केला गेला आणि 3 चेंडू संपवलेत षटकामधून. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बघूया 3 चेंडू जर 2 मोठे फटके आले तर धावसंख्या पुढे जाऊ शकते.
षटकात रोहित पुढचा चेंडू याच मात्र अगदी चेंडू फ्लाईट चांगली होती, चेंडूला चांगल्यापैकी स्ट्रोक मारला, एवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त बघूया दुसऱ्या धावेचा विचार इथं होतोय, तर दुसरी धाव स्ट्राईक रेखण्यासाठी दुसरी धाव देखील घेतली गेली आणि रुपेशने देखील त्यांना चांगली साथ देताना आपण बघतोय सागर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले. ते 2 धाव घेताना या 2 धावांनी धावसंख्या पोहोचले 47 वर 47. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि संघाचे जे प्रयत्न होते की साधारणतः 50 पर्यंत जायचा, तो प्रयत्न थोडासा सफल होऊ लागलाय. षटकातील 5वा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाजाने, आणखी एक चांगला चेंडू टाकताना डॉट स्वरूपात चेंडूची सांगता केली गेली आणि त्या सामन्यातून इनिंग मधला अंतिम चेंडू जी शेवटचा आपण षटक पाहतोय रोहित देखील खूप चांगली गोली केली, 3 चेंडू डॉट टाकलेत. भली पहिले चेंडू षटकाला आपण त्यानंतर चांगली गोली केली आहे ती या गोलंदाजाने, त्यानंतर अंतिम चेंडूचा खेळ ते बाकी होतो शिल्लक. शेवटचा चेंडू ज्यावर फटका तर हवेत गेला, बघूया तिथे क्षेत्ररक्षक स्वतः शेखर जातात, परंतु चेंडू अगदी मिडल मध्ये पडला, मध्यंतरी पडल्यानंतर त्याचा फायदा घेत 2 धावा अगदी पुढे गेल्या. तिसऱ्या धावेचा विचार होतोय आणि तिसरी धाव घेताना रुपेश कमी पडले मला वाटतं, त्यामुळे फलंदाज बाद झाले. तिसरी धाव घेताना परंतु 2 धावा जोडल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची अगदी 5 षटकांची ही मालिका संपली. 5 षटकांचा हा खेळ संपला गेला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 गडी बाद पोहोचते फलकावरती 49. तर विजयासाठी लक्ष असेल बरोबर 50 धावांचं. येणारी चेंडू असतील ते 30 चेंडू मध्ये 50 धावा असं हे समीकरण जय शिवराय संघापुढे. तर आपण एक देऊया संधी डीजेला. डीजे बजाव. पुन्हा धावा नक्कीच फायटिंग इथे होऊ शकते या धावसंख्येवर, परंतु पण मगाशी आपण एक गोष्ट पाहिली असेल जरूर, वैभव दुकले जिथे बाद झाले तिथूनच सामना थोडासा टर्न झाला, कारण त्यानंतर तेवढ्याच्या धावा आल्याने धावफलकावर आणि त्यानंतर संघाला थोडीशी धावसंख्या कमी पाहायला मिळते, तर देखील चांगली फाईट होऊ शकेल ती 50 धावांवर. तर निश्चितच आपण अगदी पुन्हा एकदा जाऊयात मैदानात, जी अतिशय संघर्षाची लढाई पाहायला मिळते. जय शिवराय एकीकडे, दुसरीकडे मात्र साई ऑटो व्हील्स या संघांमधला चाललाय एक मोठा सामना. आजच्या दिवसातील एक दुसरी सेमीफायनलची लढत आणि आतापर्यंत पाहिलं तर इनिंगचा एक खेळ संपला गेला. पहिली इनिंग जो पूर्वार्ध आपण जो पाहिला त्या पूर्वार्धामध्ये अनेक घडामोडी आपण पाहिल्या, अनेक चढ उतार पाहिले खेळामधले आणि त्यानंतर धावसंख्या जी पूर्णपणे आपण स्कोर वगैरे पाहिली ती 49 धावा धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 6 गडी बाद होताना 5 षटकानंतर साई ऑटो व्हील्सच्या आणि त्यांना प्रत्युत्तर देताना मात्र अगदी जय शिवराय संघाला पहिल्या चेंडूपासून एक चांगला खेळ करायचा आहे, जेणेकरून त्यांना जे टार्गेट दिलं गेले ते 50 धावांचं ते लक्ष अगदी त्यांच्या समोर असेल. चला घाई करायचं थोडंसं 50 धावांचं. 30 चेंडूचा जो खेळ राहणार आहे, 5 षटकं म्हणजे 30 चेंडू आणि त्यात त्यांना धावा बनवायचे त्या 50. तर पाहूयात त्यांचे डावपेच काय असतील. सामन्यात त्यांना 2 सामन्यामध्ये सतत पराजय स्वीकारला होता आणि तो पराजय त्यांना कुठेतरी नक्कीच सलत राहिला. विहान स्ट्रायकर संघ विरोधात सगळं आपण पाहिलं असेल, पहिला सेमीफायनल मध्ये पराभव व्हावा लागला, त्यानंतर पुढच्या सामन्यात देखील आपण पाहतो त्यांना पराजित व्हावं लागला. त्यामुळेच या सामन्यात त्यांना अगदी नव्या उमेदीने उतरावं लागेल. विशेषतः बॅटिंग मध्ये पण पाहिलं असेल की हा संघ दोन्ही सामन्यात बॅटिंग मध्ये कमी पडला आणि त्यानंतर त्यांना ते पराजय स्वीकारवं लागले. इथे मात्र त्यात या बॅटिंग मध्ये त्यांची ताकद त्यांना दाखवावी लागेल.
तरी ताकद त्यांची पाहायला इथे मिळेल का. विशेषतः युवराज सारखा जर फलंदाज जो तर इथे चमकला तर संघाला सामना हा सहजतेने जिंकून देऊ शकतो. परंतु इथे जर पाहिलं तर सिद्धेश मोरे आहेत, अनेक चांगले त्यांचे गोलंदाज आहेत, त्यांच्या विरोधात मात्र हे काम करणं तेवढंच सोपं नसणार आहे. तर सलामीची जोडी तर मैदानात येते. डावाची सुरुवात करण्यासाठी शेखर आणि त्याच्या साथीला हेमंत आलेत. मात्र अगदी त्यांचा अगदी जो मुख्य खेळाडू आहे त्यांना थांबवून ठेवले थोडा, कारण मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं ही जोडी आली होती मैदानातून आणि हेमंत त्यांनी आलेल्याच हवाईच हमले केले होते ते त्या सामन्यातून, तरी देखील संघ पराजित झाला होता. आता मात्र अगदी नव्या उमेदने हे दोन्ही फलंदाज सज्ज झालेत. बॉलिंग मार्कवर पण पाहतोय सिद्धेश मोरे यांना. तर इथून बघूयात कशा प्रकारचा स्टार्ट दोन्ही संघांना मिळतो ते महत्त्वाचं असेल. जर पहिल्या षटकामध्ये जर सिद्धेशने 1-2 विकेट जर झटापट घेतल्या तर नक्कीच ते सामन्यावर थोडंसं आपलं प्रभुत्व दाखवू शकतात, तर थोडासा दबाव बनवू शकतात आणि प्रेशर क्रिएट करू शकतात. तर पहिलं षटक अतिशय महत्त्वाचं राहील दोन्ही संघांकरता, कारण पावप्लेचं आहे षटक जे आता सुरू होत आहे. पंचांनी देखील सिग्नल दिलाय आणि षटकातला आता पहिला चेंडू राईट आर्म ओर देखील मारा. पहिला चेंडूला शॉर्ट पिच चेंडू बरा, मात्र चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक बघत होते चेंडूकडे आणि चेंडू त्यांच्या मात्र डोक्यावरून गेला तो सीमेपार रुपेश तिथे होते. करता त्यामुळे शेखरांची सुरुवात होते अगदी चांगल्यापैकी चौकाराने त्यांनी साजरं केले ते स्वागत ते गोलंदाज सिद्धेश मोरेंचं. 50 धावा करायचे आहेत. पाठलाग तर पहिल्या चेंडूपासून होऊ लागलाय, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी पाबंदी असते, जे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतं, त्या रिस्ट्रिक्शनचा फायदा मात्र पहिल्या चेंडूवर घेतला गेला आणि चौकाराने सुरुवात झाली. एक चेंडूचा खेळ संपतोय. षटकात धावसंख्या पहिली तर फलकाव लागली ती 4. पुढचा चेंडूवर देखील मोठा फटका. इथे मात्र बघूयात काय घडेल नेमकं. क्षेत्ररक्षक सागर पाटील चेंडूकडे पाहत राहिलेत आणि टप्पानंतर चेंडू घेताना चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न तो देखील फसला गेला आणि चेंडू सीमा पार त्यांना चकमा देऊन गेला. चौकार 4. पहिल्या इनिंग मध्ये पहिला तर शिवराज संघासाठी चांगली फिल्डिंग झाली होती, तशी फिल्डिंग होणं गरजेचं आहे. इथे मात्र पुढच्या चेंडूवर बघा काय घडलंय, तर नक्कीच फलंदाज स्वीप करण्याचा प्रयत्न होतोय आणि थोडंसं फ्रंटफूट येताना मात्र अगदी स्टंप उघडे होते. तेच हेरला गोलंदाजी आणि त्यावर चेंडू अगदी मिडल स्टिकवर थोडासा लेग स्टिकवर टाकला आणि फलंदाज बाद झाले. सपत आली तिसऱ्या चेंडूवर. तर चांगली सुरुवात होती, परंतु इथे विकेट आली. तर सावली क्रिएशन सर्वे सर्व आदरणीय सन्माननीय हरेची पालवी यांचं देखील इथे आगमन झालंय. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. तसेच त्यांच्या समवेत पांडुरंगजी वलटे सदस्य खुपरी सेवा सोसायटी यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तसेच ज्या नावाचा ब्रँड अख्ख्या भारतभर पसरलाय ते नाव म्हणजे सावली क्रिएशन, अर्थात सावली याचं देखील आगमन झालंय. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम.
जी दुपारे यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांनी देखील मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. तर अगदी चांगली गोलंदाजी पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू नवीन फलंदाज युवराज. अगदी बघा पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकानंतर ज्या पद्धतीने अगदी विचार केला गोलंदाज सिद्धेश यांनी खूप चांगल्यापैकी मात्र पुढच्या चेंडूवर विकेट घेतली. नंतर हा चेंडू देखील डॉट स्वरूपात संपवलाय आणि षटकामधून चांगलं कमबॅक मानावं गेला संघासाठी करताना 4 चेंडू संपवले गेलेत. पॉवर प्ले मधून एक चांगलीशी गोलंदाजी आता आपण पाहतोय. प्रत्येक षटकात जवळपास 10ची गती राखायची आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाला, जय शिवराय संघाला. आणि त्यामुळेच त्यांनी थोडंसं शांतपणे खेळ पाहिजे, संयम दाखवला पाहिजे. महत्त्वाच्या लढतीमध्ये जी तुम्ही मेहनत केली ते मेहनतीला कुठेतरी यश यावं यासाठी थोडंसं संयम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे सामन्यातला. पुढचा चेंडू अगदी हलगतरीत्या चेंडूला पुश केवळ दिशा भरली आणि लगेचच छोट्या पाण्यात धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज मॅचवर खेळू आहेत. परंतु सध्या संयमाचा गरज आहे संघाला आणि तो संयम दाखवताना पहिल्या इथे चेंडूवर 1 धाव घेताना संघाची धावसंख्या नेली आहे ती धाव फलकावर 9 धावा. आतापर्यंत 1 गडी बाद 9 अशी सुरुवात पाहतो. पण पहिलं षटक पावल्याचं एक चांगलं षटक हाताळतात गोलंदाज सिद्धेश मोरे. सिद्धेश यांच्याविषयी जर म्हणायचं झालं तर अगदी 9च्या 9 पर्व ते खेळत आहेत आणि प्रत्येक वर्षी त्यांनी कॅप्टन म्हणून खूप चांगलं काम केलं आहे. आपल्या संघाला 1-2 ट्रॉफीज सुद्धा जिंकून दिल्यात कॅप्टनच्या भूमिकेतून आणि म्हणून त्यांच्यासाठी ही स्पर्धा नेहमीच लकी ठरते. तर या षटकातील आता अंतिम चेंडू हाताळतील. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्ले मधून सामना करतायत यावेळेस हेमंत तडी युवराज. हे 2 फलंदाज जर संयमाने खेळले, चांगल्यापैकी संघाची परिस्थिती ओळखून जर खेळले तर निश्चितच 50 धावांचं लक्ष्य हे गाठणं थोडंसं कठीण नसेल. फक्त क्रिकेट निश्चित खेळ आपण म्हणतो त्यामुळेच आपल्याला सगळं लक्ष ठेवावं लागेल तिथे. पुढचा चेंडू स्टेट डाव खेळा तिथे क्षेत्ररक्षकांनी थोडीशी गलती केली परंतु लगेच सुधारली गेली त्यांच्या चेंडूवर धाव आली नाही आणि षटक संपलं ते पहिलं. या पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा लागल्यात धाव फलकावर. तर गती पहिल्या षटकात चांगल्यापैकी राहिली. भले एक जरी धाव कमी असली तरी देखील ज्या गतीने धावा करायच्या त्या गतीने सुरुवात तर झाली आहे. 1 बाद 9. त्यानंतर आता बघूयात नवीन षटकाला सुरुवात होईल. धन्यवाद डीज. त्यानंतर जाऊयात आपण मान्यवरावर अगदी दाखल झालेत मुख्य मंचावर. त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करेन लीगचे अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या शुभ हस्ते सन्माननीय व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व संगीतजी मेने, उपाध्यक्ष वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जाईल. मी या लीगच्या अध्यक्ष दिनेश जाधव यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय संगीतजी मेने, उपाध्यक्ष समीरजी वेखंडे, मोजगावचं एक व्यक्तिमत्व, युवा उद्योजक, त्यांचा देखील या मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जाईल. मी वैभव जोगमार्गे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते समीरजी वेखंडे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय समीरजी वेखंडे. तदनंतर उमेशजी पष्टे, त्यानंतर सन्माननीय आदरणीय कल्पेशजी लोटे, उपसरपंच गारगाव तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट यातील एक धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय कल्पेशजी लोटे यांचा मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जाईल. मी मनोज चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय कल्पेशजी लोटे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. असं मॅच ऑन आहे, मॅच सुरू ठेवायची आहे. विकासजी तदनंतर पांडुरंगजी वलटे साहेब यांचा देखील येथे यथोचित सन्मान केला जाईल. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व तथा सदस्य खुपरी सोसायटी सेवा संस्था. मी मनोजी चौधरी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करायचा आहे. तसं मान्यवरांचा सन्मान सुरू असताना मात्र युवराज ढुकले याचा एक मोठा घणाघाती प्रहार सन्माननीय सुधीरजी पाटील, कारगाव गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय सुधीरजी पाटील यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जातोय. मी दिनेशजी जाधव यांना विनंती करेन आपल्या
येस सुधीरजी भोये लीगचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते अगदी यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान टीम सावली, अगदी सावली क्रिएशनच्या मागे पडद्या मागे जे हात आहेत ज्यांनी अगदी हा ब्रँड महाराष्ट्र नव्हे तर भारतभर पसरवलाय, त्या ब्रँडची टीम देखील इकडे आपल्या सोबत दाखल झाली आहे. अगदी सावली स्वतः देखील इथे उपस्थित आहे. सर्वांचा अगदी येथे यथोचित सन्मान केला जाईल. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायाची उबदार शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. मी लीगचे अध्यक्ष दिनेशजी जाधव यांना विनंती करतोय, टीम सावली क्रिएशन शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग 2026 हा धमाका. आणि अगदी आपण पाहू शकाल मान्यवरांचा मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन अगदी दिग्गज व्यक्तिमत्व, एक वाडा तालुक्याचा ब्रँड जो अगदी भारतभर पसरलाय त्याचे सर्व त्यानंतर विहान स्ट्रायकर्स या संघाचे ओनर्स, खऱ्या अर्थाने जर यशस्वी पुरुषाच्या मागे कोणाचा हात असतो तर एक यशस्वी स्त्रीचा, आणि मानसी मनोज वलटे यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जाईल. अगदी क्रिकेटचं निष्ठांत प्रेम बघायला मिळतंय. 3 पिढ्या एका मंचावर आपण बघतोय. हॅलो, तर जाऊयात पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर सलग आपण पाहिलं असेल 3 चेंडूवर एक चांगले 2-3 फटके आलेत आणि या षटकातील आता चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. याच मध्ये अगदी कमालीचा फटका पाहायला मिळतो. अगदी जबरदस्त मोठा फटका, अगदी दूरवर जाऊन पोहोचलाय. दूर गगन की छाव में अतिशय जबरदस्त षटकार, उत्तुंग षटकार, संयम आणि त्याबरोबर आक्रमण अशी मिलाप पाहायला मिळतोय युवराजाच्या बॅट मधून. कारण 2 षटकार 2 चौकार ही ताकद आहे फलंदाजीची या षटकामधली. 4 चेंडूमध्येच तब्बल 20 धावा ठोकल्या गेल्यात आणि संघाची धावसंख्या बराबर वेगाने झपाट्याने पोहोचलेली. धावफलकावर 50 धावांचा पाठला करताना आतापर्यंत एक गडी बाद धावसंख्या पोहोचली ते 29-29. आता मात्र नक्कीच सामन्यात एक पाऊल पुढे पडतंय संघाचा. जय शिवराय संघ आज या सामन्यातून जे खूप त्यांनी चांगलं क्रिकेट मी दाखवलं, कारण चुका फार टाळल्या त्यांनी मागच्या सामन्यातल्या, आणि या सामन्यात अगदी काय जो संयम असतो, काय आक्रमकता असते, त्याचा मिलाफ इथे आपण पाहतोय तो या सामन्यातील खेळाकडून. कारण स्वतः सुरुवातीला बॅटिंग करताना अगदी त्या अगोदर फिल्डिंग आणि बॉलिंग यात देखील त्यांची चांगली सुरुवात झाली, परंतु आता मात्र वैभव कमबॅक बॅक करावा लागेल षटकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बरा, पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळेल. आणखी एक चेंडू मात्र सीमे पलीकडे निघतो, उत्तुंग असा षटकार. असताना अगदी लोकल क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल किंवा शहरी क्रिकेट असेल, ओपन क्रिकेट असेल, त्यात नेहमीच सातत्य दाखवणारा खेळाडू. षटकातील पुढचा शेवटचा चेंडू ज्यावर देखील आणखी एक मोठा फटका आणि आणखी एक चेंडू निघून चाललाय तो सीमेपलीकडे. अगदी धावांचा पाऊस इथे पडलाय, वर्षाव केला गेलाय आणि षटकाराच्या मात्र साह्याने समाप्ती होते या षटकाची. सुरुवात
महागडे षटक आपण पाहिलं या षटकात वैभवांच्यावर हल्ले केले गेले, अगदी हवाई फायरिंग केली गेली आणि फायरिंग रोखण्यात संघाला कुठेतरी अपयश आलं, कारण इतका धमाकेदार सुरुवात झाली. त्यामुळे प्रेशर आता मात्र नक्कीच संघावर येईल, साई एटोवेल संघावर. शेवटच्या 3 षटकाचा जुनी खेळ बाकी आहे सामन्यातून आणि या 3 षटकाचा विचार केला तर 18 चेंडू शेष आहेत. 18 चेंडू गजर संघाला ती विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. 41 धावा फलकावर लागल्या तर स्कोर सांगतात की 41 धावा फलकावर लागल्या गेल्या, त्या मात्र 9 धावांची गरज आहे ती 18 चेंडूवर. एकाहत्ती सामना फिरून दाखवण्याची क्षमता नेहमीच बाळगून असतात. मग तो यावेळेस संयमाचा मिलाप मी म्हटला उल्लेख केला की आता संयम त्यांनी ठेवला आणि पूर्वीचा सुरुवातीचा आपण जर पाहिलं तर युवराज आणि आताचा युवराज याच्यामध्ये खूप फरक पडलाय. कारण आता ते आक्रमणाची त्यांची धार तर अजून काय मी त्याबरोबर त्यांनी संयम जो ठेवलाय आणि संयम खूप महत्त्वाचा असतो खेळामधून. आपल्याला जी वैचारिक पातळी असते ती वैचारिक पातळी घडण्यासाठी संयम आवश्यक असतो. इथे मात्र फटका पाचलाय, बघूया चेंडू थोडं हवे तिथे क्षेत्ररक्षक जवळपास येतात त्याच्या चेंडूवर, पण तो नियंत्रण करू शकले नाही आणि त्यावर चेंडू 1 बाउन्सर थांबवतोय. तोवर एक धाव सहजने आली, ती धाव फलकावर हेमंत आपलं काम करतायत, आपल्या सकरला स्ट्राईकवर आणण्याचा मनसुबा ठेवला आणि त्यावर यशस्वी झाल्यात. एक धावगीतान धावसंख्या पोहोचली ती 42 रन. अजूनही 8 धावांची गरज आहे विजयासाठी. येणारे 17 चेंडू बाकी आहेत सामन्यातले. अगदी थोडंसं एकतर्फी सामना करून टाकला असं म्हणता येईल, कारण जी फाईट आपण इथे पाहतो तो मागच्या षटकात थोडीशी कमी पडली तर देखील सिद्धेश आपल्या परीने मेहनत करतायत. सामन्यावर आपल्याला अजून काहीतरी करता येईल, 1-2 विकेट जर झटापट घेतल्या सामन्यातलं चित्र बदलता येईल आणि तो प्रयत्न त्यांचा चाललेला. इथे मात्र बघा काय घडलं, इथे खेळाडू देखील पडले, बॅट देखील इसडली, सगळं काही गोष्टी घडल्या इथे. क्रिकेटच्या या खेळामध्ये अशा प्रकारच्या घटना क्वचित पाहायला मिळतात आणि पंचांनी देखील वाईट घोषित केलं यशवंतला. त्यामुळे एकाधिक धाव वाढते, धावसंख्या 1 ने पोहोचताना जाऊन पोहोचली ती 43 वर 43 रन. तर हे संपूर्ण क्रिकेटमय वातावरण सध्या पाहायला मिळत आहे, कारण भारतीयांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. राष्ट्रीय जरी खेळ नसला तर देखील अगदी आपल्याला इंग्रजांचा खेळ आपल्या भारतीय प्रेक्षकांनी अगदी याला डोक्यावर घेतलंय, उंचावलंय आणि आज गल्ली ते दिल्लीपर्यंत हा क्रिकेट आणि क्रिकेटमय वातावरण सध्या आपण पाहतोय. यंदा तर पाऊस बराच उशिराने थांबला तरी देखील क्रिकेटचं हे वातावरण चांगलं तयार झालं आणि अनेक ठिकाणी स्पर्धा सध्या चालू आहेत. पुढचा चेंडूवर फलंदाज मात्र इथे बीट झाले, चांगला चेंडू हाताळला गेला इथे सिद्धेश यांच्या मार्फत आणि एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते. बऱ्याच वेळानंतर एक चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला की ज्यावर फलंदाजांना पुन्हा एकदा बीट केला गेला. तर चांगली गोलंदाजी इथं सध्या करतायत षटकामधून. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिले, मागचं षटक जर सोडलं तर नक्कीच सध्या चांगली कामगिरी पण पाहतोय ती साई एटो विल संघाकडून. आपल्या परीने नक्कीच मेहनत आहे, हार जीत तर असतेच, परंतु आज दिमाखात त्यांचा हा खेळ आपण सध्या पाहतोय. अंतिम सामना पुढे पाहायचं आपल्याला या नंतरचा षटकातून पुढचा चेंडू. याचा फटका तर नक्कीच चांगला सजवला, पुन्हा एकदा चेंडू निघतो तो सीमे रेषे पलीकडे भिरकावून देताना युवराजांचा हा तडाखा सहन करावा बोलले. ते 49 म्हणजे सामन्यामध्ये बरोबरी होती, आता केवळ एका धावेची आवश्यकता आहे, एका विनिंग फटकेची आवश्यकता आहे फायनलचं प्रवेशद्वार उघडण्याकरता. ते जय शिवराज संघाला निश्चित 2 पराजय स्वीकारल्यानंतर त्यांनी या सामन्यात शहाणपणाने एक चांगलं काम केलंय संघासाठी आणि आता निश्चितच अंतिम 2 संघ कुठले राहतील तर एक व्यान स्ट्रायकर संघ अगदी थेट आधीच पोहोचलाय फायनल खेळण्याकरता आणि त्यांच्या साथीला आता मात्र यातील विजेता संघ राहील तो फायनलचा अंतिम विजेता खेळ करण्याकरता ज्या सामन्यातून. आणि अशा प्रकारे मात्र शेवटच्या या चेंडूवर देखील विजयी षटकार टोकला गेला आणि उत्तुंग षटकार टोकताना अगदी या एकतर्फी सामना मी म्हणेन आणि एक 1 मॅन शो म्हणावा लागेल तो युवराज यांचा. तर नक्कीच साई एटोविल संघ आपलं देखील खूप खूप गोड असं कौतुक कमी होतोय आणि निश्चितच तुम्ही दर्जेदार इथे खेळ केलाय स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर अगदी चमकदार तुमचा खेळ राहिला, पण तो या महत्त्वाच्या क्षणात महत्त्वाच्या लढतीमध्ये मात्र तुम्हाला नक्कीच कुठेतरी तुम्ही कमी पडलात, कुठेतरी तुमच्या चुका घडल्या आणि त्याच तुम्हाला कदाचित कारणीभूत ठरल्या त्या तुमच्या पराजयाला. परंतु हरकत नाही, पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा नव्या उमेदीने या स्पर्धेत उतरा एवढंच आम्ही सांगू आणि तुमचं कोड कौतुक करून तुम्हाला या स्पर्धेचा निरोप देतोय. तरी सुद्धा तुम्ही या स्पर्धेचं 3रं पारितोषिक पटकवले, 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तुमच्या नावावर केलीत आणि तुमचं खूप गोड कौतुक. परंतु या सामन्यातला सामनावीर पुरस्कार युवराज आपण लगेचच या, कारण मागच्या सामन्यात देखील आपण चांगला खेळ केला होता, या देखील सामन्यात चांगला खेळ केलाय आणि या सामन्यातून 3 विकेट आणि त्याचबरोबर धावा ज्या केल्या एकंदरीत 11 चेंडूमध्ये 45 धावांचा भारदार खेळ केली आणि संघाला अगदी एकतर्फी सामना जिंकून दिला 50 धावांचं लक्ष गाठताना.
त्याबद्दल तुमचं देखील मनापासून अगदी गोड असं अभिनंदन आणि तुमच्या संघाचं देखील अभिनंदन करताना तुमचा थेट संघ पोहोचलाय तो फायनल खेळण्याकरता. या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आपण पाहिलं असेल की शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित आता अंतिम सामना खेळायचा आहे. तर 10 मिनिटं तर रेस्ट असेल तोपर्यंत आपण एक इथे मात्र नक्कीच या खेळूला गौरव करतोय. चला मॅन खेळण्याकरता यायचंय तिथे युवराज. तर अंतिम लढत असेल ती दोन संघामध्ये, एकीकडे पण पाहत असाल जय शिवराय आणि दुसरीकडे मात्र विहान स्ट्रायकर. अशी मोठी लढत आपल्या भेटीला येणार आहे थोड्या वेळाने 5-10 मिनिट.